कंडक्टिव्हिटी आहे, हे हेमिस्फिअर आहे. दिसतंय? हे हेमिस्फिअर आहे. आता मी काय करणार आहे, या हेमिस्फिअरचा याची जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट, याची हाईट म्हणजे रेडियस, आणि त्याचा जो एवढा सर्कम्फरन्स आहे तो असा बरोबर मापाचा कोन तयार करायचा आहे. आणि या कोनी याच्यात आपल्याला किती मावतं ते बघायचंय. हा कोन आणि हेमिस्फिअर याच्यात काय काय मॅचिंग आहे ते बघा. या दोघांमध्ये काय मॅचिंग आहे, तर हेमिस्फिअरचा रेडियस इज इक्वल टू रेडियस ऑफ कोन ऍज वेल ऍज हाईट. याची हाईट ही सुद्धा याच्या एवढीच असणार आहे. म्हणजे ते कसं दिसणार माहितीये, हा झाला तुमचा हेमिस्फिअर आणि याच्याच मध्ये हा माझा कोन असा मावलेला आहे. ही अरेंजमेंट इथे आपण केलेली आहे. आता मी या कोननी याच्यामध्ये डाळ भरून बघते किती कोन याच्यात मावतात. याचा रेडियस आणि हाईट या दोघांचं इक्वल आपण केलेलं आहे. एक पूर्ण कोन मी भरलाय, तो मी हेमिस्फिअर मध्ये भरती आहे. एक भांड भरलंय, दुसरा, आणि आता मी तो याच्यामध्ये ओतते आहे. आणि दिसत असेल तर हे दोन कोन याच्यामध्ये बसताना पूर्ण हा हेमिस्फिअर भरला. मग आपल्याला कोनची व्हॉल्यूम माहिती आहे, त्याच्यावरून आपण हेमिस्फिअरची काढणार आणि हेमिस्फिअर वरून स्फिअरची काढणार. बघूया कॅल्क्युलेशन करून. एक हेमिस्फिअर पूर्ण भरण्यासाठी मला 2 कोन लागले. 2 कोन. याच्यामध्ये आपली अट एकच होती की याचा रेडियस आणि ही हाईट हे दोन्ही सेम असणार आहे. म्हणजे जेव्हा मी कोनची व्हॉल्यूम काढीन त्यावेळेला हाईट म्हणजेच रेडियस आणि रेडियस म्हणजेच हाईट हा पॅरामीटर मी अप्लाय करणार आहे. आपण एक काम करू. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन. That is equal to 2 into 1/3 pi r square h. मी कोनच्या फॉर्म्युल्यामध्ये हाईट या ऐवजी परत एकदा रेडियसच लिहिणार आहे. इज इक्वल टू 2/3 pi r square into r. ते येतं 2/3 pi r cube. ही व्हॉल्यूम झाली हेमिस्फिअरची. मग स्फिअरची व्हॉल्यूम काय, याच्या डबल. कारण हा एक हेमिस्फिअर, हा दुसरा हेमिस्फिअर जेव्हा मी एकत्र करते त्यावेळेला स्फिअर तयार होतो. आणि म्हणून आता मी स्फिअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहिणार आहे. 2 into व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. 2 into 2/3 pi r cube or 4/3 pi r cube. लक्षात आले? सरळ फॉर्म्युला आला असता तर कदाचित मला लक्षात राहायला अवघड गेलं असतं. म्हणून थोडीशी ऍक्टिव्हिटी करून बघितली तर आपल्याला ते सोपं जाणार आहे. आता हेमिस्फिअरला सरफेस किती, तर म्हणाले हा एक कर्ड सरफेस एरिया आणि हा सर्क्युलर बेस. म्हणजे हेमिस्फिअरचा टोटल सरफेस फॉर्म्युला आपल्याला काढताना 2 गोष्टींचा विचार करायचा आहे. हेमिस्फिअरला कर्ड सरफेस पण येत आहे हे, आणि बेस पण येतो. मग बेसचा एरिया मला माहिती आहे सर्क्युलर म्हणून पाय r स्क्वेअर, आणि कर्ड सरफेस एरिया स्फिअरच्या अर्धा. मग स्फिअरचा किती, स्फिअरचा जर 4 पाय r स्क्वेअर असेल तर हेमिस्फिअरचा 2 पाय r स्क्वेअर. आता फॉर्म्युला लिहूया. कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 2 पाय r स्क्वेअर. ओके. आता याचा बेस एरिया स्फिअर असता तर स्फिअरला बेस एरिया नाही, पण तेच हेमिस्फिअर आला आणि त्याला बेस आला आणि म्हणून आपल्याला याचा बेस एरिया घ्यावा लागतो. बेस एरिया इज पाय r स्क्वेअर. मग टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू बेस एरिया प्लस कर्ड सरफेस एरिया. काय येत आहे बघा, पाय r स्क्वेअर प्लस 2 पाय r स्क्वेअर इज इक्वल टू 3 पाय r स्क्वेअर.